आवाज येतोय का रे? कमेंट करा. चला, आपलं चालू आहे लसावी मसावी. लसावीचे आपले टाईप झालेत 15. आज बघायचं टाईप क्रमांक 16, 17, 18 आणि 19. आवाज चला जाऊया का रे? आपलं चालू आहे लसावी मसावी. आपण बघतोय लसावी आणि मसावी. जाऊया टाईप क्रमांक 16 कडे. टाईप क्रमांक 16 कडे बघा. टाईप क्रमांक 16. टाईप क्रमांक 16 मधलं लक्षात ठेवा, आपल्याला बघायचं मसावीचे साधारण प्रश्न. मसावीचे काय बघायचे? आपल्याला साधारण प्रश्न बघायचे. मसावीच्या साधारण प्रश्नावरती बघायचे आपल्याला प्रश्नच. पहिला प्रश्न आहे, मोठ्यात मोठी संख्या सांगा की जिने 24, 60, 84 ला पूर्ण विभाजित करेल. अशी तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या सांगायची. ऑलरेडीच हेडलाईन मी तुम्हाला मसावीचे साधारण प्रश्न, याचा अर्थ सगळे प्रश्न हे मसावीवरती आधारित असणार, लक्षात ठेवा. म्हणजे साधारण म्हणजे याचा अर्थ इथं बाकीवरती आधारित प्रश्न नसणार. आपण बाकीवर आधारित जे प्रश्न आहे ते आपण टाईप क्रमांक 17 मध्ये पाहणार आहोत. फक्त साधारण प्रश्न. इथं काय म्हणते माहिती का? मोठ्यात मोठी अशी संख्या सांगा जिने, म्हणजे समजा मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे तुमची? एक्स आहे. मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तुमची? एक्स आहे. जर एक्सने काय केलं माहिती का? ह्या 24 ला, 60 ला आणि कितीला भागलं? 84 ला भागलं. एक्सनं 24 ला भागलं, एक्सनं 60 ला भागलं आणि एक्सला कितीनं भागलं? 84 ला जर भागलं एक्सनं, तर भाग काय होतं त्या ठिकाणी? पूर्ण जाते, पूर्ण विभाजित करेल. म्हणजे ऑप्शन मधली अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येनं तिन्ही संख्येला काय केलं पाहिजे? भाग गेला पाहिजे. अशी संख्या कुठली आहे मला सांगा? 15 आहे का तुमची? नाहीये. 14 आहे का तुमची? नाहीये. 13 आहे का? नाही. तुमची कुठली आहे? 12. 12 24 ला पण भाग जातो, 60 ला पण भाग जातो आणि 84 ला पण जातो भाग. याचा अर्थ उत्तर किती आपलं? 12 ला. चला, क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला, उत्तर किती आलं? बाय ऑप्शन गेलं तरी सुद्धा चालेल, लक्षात ठेवा. किंवा अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की तिनं जर 24, 60, 84 ला भाग दिला तर ती पूर्ण विभाजित असेल. याचा अर्थ मसावी काढायचंय. मसावी काढणे म्हणजे 24 चा आपल्याला काय करायचंय? 24 चा, 60 चा आणि 84 चा काय काढायचंय? मसावी काढायचा आहे. मसावीचा अर्थ तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. तिन्ही संख्या एका संख्येने विभाजित असल्या पाहिजे. ती म्हणजे तुमचं 12 ने विभाजित. 12 दोन्ही 24, 12 पंचे 60, 12 साती किती आलं? 84 आलं. 2, 5 आणि 7 मूळ संख्येत, अभाज्य संख्येत, तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जाणार नाही. डावीकडे जो फॅक्टर आला तो तुमचा काय असणार? मसावी. आपल्याला मसावी जो भेटला तो किती भेटला? 12. याचा अर्थ उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. आणि तोंडी निघतं, लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. चला, क्लिअर का? जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे? क्वेश्चन क्रमांक 2. एका खोलीची मापे 18 मीटर, 12 मीटर व 10 मीटर आहेत. तिन्ही मापे अचूकपणे मोजण्यासाठी, तिन्ही मापे म्हणा, मापे नाही, मापे, तिन्ही मापे अचूकपणे मोजू शकणारे सर्वात मोठे माप शोधा म्हणते. सर्वात मोठे, काहीच कळत नाही. सर्वात मोठे म्हणजेच मसावी काढायचा असतो राजा. म्हणजे असं माप घ्यायचं सर्वात मोठ्यात मोठं, लक्षात ठेवा, जेणेकरून ते जर घेतलं तर त्यानं, लक्षात ठेवा, 18 मीटर, 12 मीटर आणि 10 मीटर हे पूर्ण मोजलं गेलं पाहिजे. काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे तुमचं. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल? 18, 12 आणि 10 ला भाग जाणारी, लक्षात ठेवा, मोठ्यात मोठी संख्या घ्यावी लागेल तुमची. 6 घेतली, 6 ने 10 ला भाग जात नाही, विषय कॅन्सल झाला. 5 घेतलं, 5 ने 12 ला भाग जात नाही, विषय कॅन्सल झाला. 4, 4 ने 10 ला भाग जात नाही, विषय कॅन्सल झाला. राहिला कुठला तुमचा? ऑप्शन क्रमांक 2. सॉरी, ऑप्शन क्रमांक कुठला आला तुमचा? 1 आला. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 आहे आणि 2 लक्षात ठेवा, 18 ला पण भाग जातो, 12 ला पण भाग जातो आणि 10 ला पण जातो. कारण मसावीची अट असते तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. आपलं उत्तर किती आलं त्या ठिकाणी? 2 आलं. नसेल तर तुम्ही काढू शकता 18चा, 12चा आणि 10चा तुम्ही एलसीएम काढू शकता. सॉरी, मसावी काढू शकता. मसावीची अट असते तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. एका संख्येने भाग जातो. 92, 18, 2 सक्क 12, 2 पंचे 10.
9, 6 आणि 5 ला एका संख्येने भाग जात नाही. डावीकडे जो फॅक्टर आला तो तुमचा मसाव्याला आपला 2. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक किती आलं? 1. चला क्लिअर करी बाबा. पुढचा क्वेश्चन. 3 आयताकृती शेताचे क्षेत्रफळ अनुक्रमे 26 चौरस मीटर, 250 चौरस मीटर, 300 चौरस मीटर आहेत. तिन्ही शेतामध्ये समान क्षेत्रफळाची वाफे तयार केली आहेत. प्रत्येक वाफेची रुंदी 5 मीटर असेल तर त्याची लांबी, कमाल लांबी शोधा म्हणते. तुम्हाला अगोदर काय करावं लागेल माहिती आहे का? 3 आयताकृती शेत आहेत आणि त्या शेताचे लक्षात ठेवा 26 चौरस मीटर, 250 चौरस मीटर आणि 300 चौरस मीटर आहेत. तिन्ही शेतामध्ये समान क्षेत्रफळाची वाफे तयार केली. समान क्षेत्रफळाची वाफे तयार केलेली आहेत. याचा अर्थ राजा, तुम्हाला त्या वाफ्याचं काय काढावं लागेल? त्या ठिकाणी क्षेत्रफळ काढावं लागेल. तुम्हाला त्या वाफ्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजेच वाफ्याचं क्षेत्रफळ काढणे म्हणजे मसावी काढणे. वाफ्याचे समान क्षेत्रफळ, शेताचं लक्षात ठेवा, समान क्षेत्रफळाची वाफे तयार केली, वाफ्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग वाफ्याचं क्षेत्रफळ म्हणजे तुम्हाला मसावी काढावं लागेल. आणि मसावी कोणाचा काढावं लागेल तुम्हाला? 26 नाही रे, तिथं तुमचं 200 करा, 200 करा. इथं 26 नाही, 200 आहे. 200 चौरस मीटर आहे. 200चा पुन्हा 250चा आणि 300चा काढावं लागेल मसावी. तिथं दुरुस्त करून घ्या. मसावी काढणे म्हणजेच तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जाणे, 5 न भाग जातो. 5 चोक 20, 5 0 0, 5 5 25, 5 0 0, 5 सक्क 30, 5 0 0. तोंडी पण निघतं बरं का, लक्षात ठेवा. कारण अशी संख्या शोधायची की तिन्ही संख्येने त्या पर्यायापैकी एका संख्येने लक्षात तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे आणि जर गेला तर तो तुमचा मसावी असणार. पुन्हा कितीनं भाग जातो? 5 न भाग जातो. 5 8 40, 5 1 5, 5 0 0, 5 1 5, 5 2 10. पुन्हा कितीनं भाग जातो? तिन्ही संख्येला 2 भाग गेला पाहिजे, 2 भाग जातो. बे चोक 8, बे पंचे 10, बे सक्क 12. 4 5 आणि 6 ला तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जात नाही. तर डावीकडे जे फॅक्टर आले त्याचा गुणाकार करा. कोणकोणते आले तुमचे? 5 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 2. 5 5 25, 25 दोन्ही किती आलं तुमचं? 50. 25 दोन्ही किती आलं तुमचं? 50 आलं राजा. मग हे 50 काय आलं तुमचं? तर त्या वाफ्याचं क्षेत्रफळ आलं, म्हणजे मसावी आलं. मग सांगितलं ना, वाफ्याची रुंदी 5 मीटर तर लांबी किती? वाफ्याचं क्षेत्रफळ जे आलंय ते किती आलंय? 50 आलंय. ह्या क्षेत्रफळाला रुंदीनं भागा. रुंदीनं भागल्यास तुम्हाला काय निघून जाईल? लांबी निघून जाईल. 5 1 5, 5 0 0. लांबी जी आली ती लांबी किती आली तुमची? 10 मीटर. आ एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ती प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. एका शिंप्याकडे अनुक्रमे 30 मीटर, 48 मीटर, 78 मीटर लांबीचे कपडाचे गट्टे होते. जर त्याला कपडाचे समान लांबीचे तुकडे कापून तयार करायचे झाले, प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असेल? जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असेल? तुम्हाला काय करायचं माहिती आहे? तुमच्याकडे ती 30 मीटरचा, पुन्हा किती? 48 मीटरचा आणि 78 मीटर लांबीच्या कपड्याचे गट्टे होते. जर त्याला कपड्याचे समान लांबीचे तुकडे करायचे असले, समान लांबीचे तुकडे करायचे, याचा अर्थ राजा तुम्हाला मसावी काढावा लागेल. प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल? म्हणजे तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे, ह्या चार पैकी लक्षात ठेवा, एका संख्येने ह्या तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. याचा अर्थ मला सांगा, 5 ने भाग जाणार, विषय कट झाला तुमचा. बरोबर का? कारण मसावी काढायचं, मसावीची अट असते तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे तुमचा. मग मला सांगा, इथं 6 ने भाग जातो का? 6 ने इथं जातो. इथं जातो का? जातो. इथं जातो का? जातो. 8 ने भाग जातो का? इथं मला सांगा. नाही जात. 8 ने भाग जात नाही, विषय कडे गेला. इथं 4 ने भाग जातो का? 4 ने भाग जातो. इथं जातो, पण इथं जात नाही राजा. याचा अर्थ उत्तर काय तुमचं? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का? काही गरज नाही लक्षात ठेवा मसावी काढत बसायची, डायरेक्टली तुम्ही ऑप्शन वरून काढू शकता. कारण मसावी काढायचं, कारण समान लांबीचे तुकडे घ्यायचे, लक्षात ठेवा, कापून तयार करायचे. म्हणजे प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा? याचा अर्थ अशी संख्या शोधायची आहे की ज्या लक्षात ठेवा संख्येने ह्या तिन्ही संख्येला काय गेलं पाहिजे? भाग गेला पाहिजे, आणि तो जातो 6 ने. उत्तर किती आलं तुमचं? 6 राजा. क्लिअर का? नसेल तर तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही.
काढू शकता तुम्ही मसावी. या तिघांचा मसावी काढून घ्या. मसावीची अट असते तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे राजा. मग 2 न भाग जातो तुमचा. बे एक बे बे पंचे 10, बे दोन्ही 4 बे चोक 8, बे त्रिक 6, बे त्रिक 6 राहिला 1, बे 9 किती आलं तुमचं 18. बरोबर आहे का. बे त्रिक 6 राहिला 1, बे 9 18 आलं. पुन्हा कितीनं भाग जातो तुमचा 3 न. 3 5 15, 3 8 24, 3 1 3, 3 त्रिक 9, 13 आणि 5 अभाज्य संख्येत, कारण मसावी काढतोय मसावीची अट असते तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. भाग जात नाही राजा. डावीकडे जे फॅक्टर आले त्यांचा गुणाकार करा. 2 गुणाकारामध्ये 3 केलं, बेत्री किती आलं 6. जास्तीत जास्त लांबीचा जो तुकडा असेल लक्षात ठेवा तो कितीचा असेल 6 मीटरचा. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. तुम्ही डायरेक्टली पण सॉल्व्ह करू शकता. एका वायरमॅन कडे अनुक्रमे 54 मीटर 90 मीटर 126 मीटर तारांची 3 बंडले आहेत बघा. एक 54चा आहे, एक 90 मीटरचा, 126 मीटर तारांची 3 बंडल आहेत. जर त्यातून समान लांबीच्या ताराचे मोठ्यात मोठे लक्षात मापाचे तुकडे करायचे, तुम्हाला मोठ्यात मोठ्या मापाचे समान लांबीचे तुकडे करायचे. परत प्रत्येक तुकड्याची लांबी किती, समान लांबीचे तुकडे करायचे, याचा अर्थ तुम्हाला काढावं लागेल मसावी. आणि मसावी याचा अर्थ असतो की ह्या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. म्हणजेच राजाओ या 54 90 आणि 126 तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. कुठल्या संख्येने भाग जातो बघा. 9 ने भाग जातो का 6 7 8 9 9 5 आणि 4 9 ने जातो लक्षात ठेवा. 27 न भाग जातो का 6 ने भाग जातो का 18 ने भाग जातो का तुमचा बघा. पण आपल्याला माहित आहे मसावी काढणे म्हणजेच मोठ्यात मोठा विभाजक असला पाहिजे लक्षात ठेवा. 18 ने भाग इथं लक्षात ठेवा 27 दोन्ही 27 न 90 ला भाग जाण्याचा अर्थ 27 कट. 6 ने लक्षात ठेवा 90 ला भाग जातो का 6 नाही जात, विषय कट झाला तुमचा. जातो 6 ने 6 1 3 6 5 ते जातो. इथं जातो का 9 सकी 54 जातो. 6 1 जातो लक्षात ठेवा. 6 न पण जातो इथं, 9 ने पण जातो, 18 ने पण जातो. पण 9 ने गेला 6 ने गेला तुमचा 6 1 6 6 2 12. पण आपल्याला मसाई म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक असतो आणि मोठ्यात मोठ्या विभागात तिन्ही पैकी कुठला सामायिक विभाजकापैकी 18 आहे तुमचा. याचा अर्थ उत्तर किती आलं तुमचं 18. मसावीची अट काय असते लक्षात ठेवा. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पण 9 ने पण जातोय, 6 ने पण जातोय इथं, 5 आणि 4 9, कारण 9 सक्की 54 9 जातोय इथं. बरोबर आहे का. 15 सक्क किती आलं तुमचं 90 आलं जातोय. इथं पण जातोय. 18 ने पण भाग जातोय लक्षात ठेवा इथं. ओके तिन्ही संख्येला. मग तिघांनी पण भाग जातो. मग संख्या कुठली तर मसावीची अट काय असती महत्तम विभाजक लक्षण म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे दिलेल्या सामायिक विभाजकापैकी मोठा विभाजक. मोठा विभाजक 9 6 आणि 18 पैकी कुठला 18. त्याचा अर्थ उत्तर किती आलं 18. नसेल तर तुम्ही मसावी काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. 3 न भाग जाईल तुमचा 3 न भाग राजा. 3 1 3 राहिले 2 3 8 24, 3 त्रिक 9 3 0 0, 3 चोक 12 3 2 6 राजा. पुन्हा 3 न भाग जातो 3 9 संघ 18 आले तुमचे. 3 1 3 3 0 0, पुन्हा 3 1 3 3 चोक 12. पुन्हा किती न भाग जातो तुमचा 2 न भाग जातो. बे त्रिक 6, बे पंचे 10, बे 7 14. मसावीची अट असती तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. तिन्ही संख्येला 3 5 7 ला एका संख्येने भाग जातात. डावीकडे जे फॅक्टर आले त्याचा गुणाकार करा. 3 गुणाकारामध्ये 2, 3 त्रिक 9 9 दोन्ही किती आलं 18. मसावी जो आला तो मसावी किती आला 18. याचा अर्थ जास्तीत जास्त लांबीचा जो तुकडा असेल तो तुकडा किती मीटरचा असेल तुमच्या 18 मीटरचा असेल. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 5 सॉरी 6 असणारे 5 झालं 6. जास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांमध्ये 1003 चॉकलेट्स व 2703 कॅन्डीज अशा प्रकारे वाटता येतील की प्रत्येक विद्यार्थ्याला चॉकलेट्स आणि कॅन्डी समान प्रमाणामध्ये मिळाल्या पाहिजेत. तुमच्याकडे जे चॉकलेट्स आहेत 1003 आणि तुमच्याकडे जे कॅन्डीज आहेत 2703 लक्षात ते तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे, पण प्रत्येक विद्यार्थ्याला ते समान मिळले पाहिजे. समान मिळले पाहिजे याचा अर्थ तुम्हाला काय काढावं लागेल, याचा मसावी काढावा लागेल. कुणाचा मसावी 1003 चा आणि तुमचा 2700 कितीचा 3 चा मसावी काढावा लागेल त्याच्या. चला मग तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे लक्षात ठेवा की या 3 पैकी या 4 ऑप्शन पैकी ह्या एका संख्येने ह्या दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे राजा. क्लिअर का. नसेल तर तुम्ही याच्यामधला डिफरन्स काढू शकता.
ह्याच्यामधला डिफरन्स जर तुम्ही काढला तर हिथं आला तुमचा 0, हिथं आला 0, इथं आलं 7, हिथं आला 1, किती आला तुमचा 1700, किती आला 1700 आला राजा. बरोबर आहे का? 1700 ची फोड केली, पुन्हा किती फोड केली? 17 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 100. मला सांगा 100 ने या तीन दोन्ही संख्येला भाग जातो का नाही? विषय कट झाला. 17 ने भाग जाणार 100%. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला? 17. 17 ने दोन्ही संख्येला भाग जातो राजा. 17 ने दोन्ही संख्येला भाग जातो. याचा अर्थ ज्या समान प्रमाणात कॅन्डी आणि चॉकलेट वाटलेत लक्षात, ते प्रत्येक विद्यार्थ्याला किती दिले गेले तुमच्या? 17. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का? चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात ठेवा, समान प्रमाणामध्ये जे चॉकलेट्स आणि कॅन्डी वापरले ते किती वापरले तुमच्या? 17. 17. 17 ने तुम्ही भाग देऊन बघा, भाग तुमचा पूर्ण जाणार, काही प्रॉब्लेम नाही. रेन्सनकडे 91 मीटर आणि 112 मीटर 49 मीटर लांबीची लाकडाची 3 तुकडे आहेत. असे 3 तुकडे त्याच्याकडे, ते 91 मीटरचा आहे, 112 मीटरचा आणि 49 मीटरचा आहे. जर त्याला लाकडाचे 3 तुकडे समान लांबीच्या फळ्यामध्ये जर कापवायचे असले तर प्रत्येक फळीची कमाल लांबी मीटरमध्ये किती असेल? तुम्हाला म्हटलंय प्रत्येक फळीची कमाल लांबी याचा अर्थ राजाभाऊ जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठी लांबी म्हणजेच मसावी. कारण का रे बाबा? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, मोठ्यात मोठा सामायिक विभाजकापैकी मोठ्यात मोठा विभाजक असतो. याचा अर्थ प्रत्येक फळीची कमाल लांबी म्हणजे जास्तीत जास्त लांबी काढायची. याचा अर्थ तुम्हाला 91चा, 112चा आणि 49चा काय काढायचं? तुम्हाला मसावी शोधायचा आहे. मग शोधा, चला मसावी शोधा. या दोघांमधला डिफरन्स घ्या. या दोघांमधला डिफरन्स गेला 12. 12 आणि वरचे तुमचे 9 किती आले? 21. डिफरन्स आला 21. लक्षात याचा पुन्हा विभाजक पाडा. 7 आणि किती आलं तुमचं? 3 आलं राजा. 3 भाग जातो का? 9 आणि 4. 9 आणि 4 किती आले तुमचे? 13. 13ला 3 भाग जात नाही, लक्षात ठेवा. याचा अर्थ 3 खतम झाले. 7 भाग जातो का? 7 लक्षात ठेवा, तिन्ही संख्येला भाग जातो, कारण 7 ची पुन्हा फोड पण होत नाही. 7 तिन्ही संख्येला भाग जातो. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला आपला? 7 आला. 7 राजा. याचा अर्थ प्रत्येक फळीची कमाल लांबी जी असेल मीटर मध्ये किती असेल तुमची? 7 मीटर असेल. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला, ही मेथड जी काय आहे लक्षात ठेवा मसावी काढण्याची, मी बेसिक मध्ये ते शिकवलेलं आहे राजा. नसेल तर तुम्ही याचा डायरेक्टली लक्षात ठेवा, भाग 3 नंतर जाणार नाही तुमचा, डायरेक्टली 7 नच भाग जातो. इथं पण 7 न जातो, इथं पण 7 न जातो. 7 1 7 राहिले तुमचे किती रे? राहिले तुमचे 4 आणि 7 चक्कून किती आलं? 42. 7 7 किती आलं? 49. 13 7 आलं 91. भाग जातो 7 ने. याचा अर्थ तुमचं उत्तर 7 याला पाहिजे राजा. चला क्लिअर करे बाबा, बेसिक क्लिअर असेल मागची लेक्चर तुम्हाला हे पटपट येणार. 21 मीटर आणि 42 मीटर लांबीच्या 2 दोऱ्यामध्ये समान लांबीचे तुकडे कापवायचे आहेत, तर प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती? प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी याचा अर्थ महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी काढायचा आहे. जास्तीत जास्त लांबी म्हणजे मसावी काढायचा आहे. कुणाचा काढायचा आहे? 21 आणि 42च्या 2 लांबीच्या दोऱ्यात त्यांचे समान लांबीचे तुकडे करायचे. दोघांमधला डिफरन्स किती आला तुमचा? 21 आला. 21 न 21 ला पण भाग जातो, 42 न भाग जातो. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा? 21 आला. म्हणजे जास्तीत जास्त लांबी तुकड्याची किती आली? 21 मीटर. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का? समजते? ऑप्शन क्रमांक 4. चला, मसावीचे साधारण प्रश्न क्लिअर का बाबा? मसावीचे साधारण प्रश्न क्लिअर का? मसावीचे साधारण प्रश्न क्लिअर का? जाय पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा टाईप क्रमांक 17. आपण मसावीचे साधारण प्रश्न बघितले. आता मसावीच्या बाकीवर आधारित प्रश्न आपल्याला पाहिजे आहेत. चला, मसावीच्या बाकीवर आधारित पहिला प्रश्न. मसा इथं पण अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा. मोठ्यात मोठी म्हणजे दिलेल्या सामायिक विभाजकापैकी लक्षात, मोठा विभाजक म्हणजे मसावी असतो. याचा अर्थ परीक्षेमध्ये मोठ्यात मोठी संख्या शोधा असा प्रश्न केला तुम्ही मसावी काढून टाकायचं. मग आपल्याला मसावी कुणाचा काढायचा आहे?
एक संख्या शोधायची. तिने जर काय केलं माझा अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. जर तिनं तुम्ही 134ला 134ला 149ला आणि 184ला जर भाग दिला, तुमची अशी मोठ्यात मोठी संख्या शोधली एक्स. बघा समजून घ्या. आणि त्या एक्स न जर काय केलं तुम्ही, ह्या एक्स न जर तुम्ही 134ला भागलं, 134ला भागलं तर बाकी 9 शिल्लक राहते. बाकी किती शिल्लक राहते? 9 शिल्लक राहते राजा. पुन्हा 159ला भागलं तरी पण बाकी 9 शिल्लक राहते. ह्या मोठ्यात मोठ्या संख्येने 184ला भागलं तरी पण बाकी 9 शिल्लक राहते. मग काय करायचं? ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की मोठ्यात मोठ्या संख्येने ह्या संख्येला ह्या संख्येला ह्या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 9 शिल्लक राहते, 2 शिल्लक राहते, 3 शिल्लक राहते, 4 शिल्लक राहते असं म्हटलं जाईल. त्यावेळेस काय करायचं माहिती का? काय करायचं माहिती का? त्या संख्येमधून तुमची बाकी, त्या संख्येमधून बाकी वजा करायची. 134 मधून 9 वजा करा. 134 वजा 9 केलं आलं 125. 159 वजा 9 केलं आलं तुमचं 150. 184 वजा 9 केलं आलं तुमचं 175. बस 125, 150 आणि तुमचं 175चा काय करायचा? मसावी काढून घ्यायचा. याचा मसावी काढण्यासाठी दोघांमधला डिफरन्स शोधा. इथला डिफरन्स 25 आहे, इथला डिफरन्स 25 आहे, दोन्हीकडे डिफरन्स सेम आहे. 25 न इथं 125ला पण भाग जातो, 150ला पण भाग जातो, 175ला पण भाग जातो. याचा अर्थ मसावी जो मिळाला तो मसावी किती मिळाला आपल्याला? 25 मिळाला. मसावी जो मिळाला तो मसावी किती मिळाला? 125. कार्य 25 मिळाला, कारण तिन्ही संख्येला 25 न भाग जातोय आणि मसावीची अटच असते तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे, भाग गेलेला आहे. याचा अर्थ ती मोठ्यात मोठी संख्या जी आली ती किती आली तुमची? 25 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 2. मसावीच्या साधारण प्रश्नानंतर आपण मसावीची बाकी शिल्लक राहते त्याच्यावरती प्रश्न बघतोय. एका माळीकडे 76, 151, 226 या संख्येमध्ये 3 प्रकारची फुले आहेत. अधिकतम संख्येनुसार फुलाचे समान ढीग केले. त्याच्याकडे काय माहिती आहे का? असे 76, 151 आणि 226 असे 3 प्रकारची फुलं आहेत. मग काय करायचं माहिती आहे का? अधिकतम संख्येनुसार म्हणजे लक्षात जास्तीत जास्त संख्येनुसार तुम्हाला फुलं घ्यायची आणि त्याचे समान ढीग करायचे. काय करायचे? समान ढीग करायचे. तेव्हा प्रत्येक प्रकारचं एक फुल तुमच्याकडे शिल्लक राहते. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकारचं काय होतंय? एक फुल शिल्लक राहते. तर त्या ढिगाऱ्यामध्ये असलेल्या फुलांची संख्या शोधा म्हणते. म्हणजेच राजा कोणकोणत्या फुलाचे 76 फुलं होती त्याच्याकडे ती, बरोबर का रे? 76 मधले काय केलं माहिती? त्याच्याकडे एक फुल शिल्लक राहिलं. म्हणजे किती राहिलं? त्याच्याकडे 75 राहिलं. म्हणजे त्यानं ढीग बनवताना 75 फुलाचेच बनवले. ढीग बनवताना त्यानं 75 फुलाचेच बनवले. 151 फुलं होती त्याकडे. एक फुल शिल्लक राहत होतं त्या ढिगाऱ्यामधलं. मग त्यानं फुलं बनवताना लक्षात ठेवा, ढीग बनवताना त्यानं 150 फुलांचेच बनवले. ढीग बनवताना त्यानं 150 फुलाचेच बनवले. त्याच्याकडे ती 226 होते. त्याच्याकडे ती 226 फुलं होतं, पण त्याचे ढीग बनवताना त्याचा एक शिल्लक राहत होता, एक वजा केलं म्हणजे 225. त्यानं 225च लक्षात ठेवा फुलांचे काय केले? त्या ठिकाणी ढीग बनवले. मग आपल्याला विचारले जो प्रत्येक ढीग बनवला त्यामध्ये फुलांची संख्या काय? जे आपण समान प्रकारचे आता ढीग बनवलेत ना, त्यामध्ये किती फुलांची संख्या असं विचार त्या ढिगाऱ्यामध्ये. मग काय करायचं? याचा अर्थ मसावी काढायचं तुम्हाला. मसावी काढायचं म्हणजे यामधला डिफरन्स शोधा. डिफरन्स शोधला तुमचा 150 आणि 75. मला सांगा 150 आणि 75 मध्ये डिफरन्स किती आला तुमचा? 75 चा. मग 75 मला सांगा 75 ला भाग जातो, 150 ला पण भाग जातो, पण इथं 225 ला भाग जात नाही. 225 ला भाग जातो का बघा रे? इथं 225 3 घेतलं, 5 त्रिक 15, 7 5 35, 7 त्रिक 21, 21 निघालं तुमचं 22 जातो राजा. पण आपल्याकडे ती इथं 75 ऑप्शन मध्ये नाहीये. याचा अर्थ ह्याची पुन्हा फोड करा. याची पुन्हा फोड केली 25 त्रिक 75. 25 त्रिक किती आलं? 75 आलं. मग मला सांगा, आपल्याला मसावी म्हणजे माहित आहे मोठा सामायिक विभाजक. दिलेल्या सामायिक विभाजकापैकी आलेल्या सामायिक विभाजकापैकी मोठा विभाजक असतो तो मसावी असतो. मला सांगा 5 आणि 2 7, 7 आणि 2 आले 9 भाग जातो, 5 आणि 1 6, 7 आणि 5 12, 3 न पण जातो, 25 न पण जातो. पण घ्यायचं आपल्याला मोठा विभाजक. मोठा विभाजक कुठला? आपला 25 आहे. याचा अर्थ त्या ढिगाऱ्यामध्ये लक्षात ठेवा शिल्लक जे राहत प्रत्येक ढिगाऱ्यात लक्षात, ढिगाऱ्यात म्हणा, ढिग्यात झाले तर ढिगाऱ्यात असलेल्या फुलांची संख्या किती आली? 25. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. नसेल तर तुम्ही भागाकार पद्धतीने 75, 150 आणि 225 मसावी काढू शकता. शेवटी तुमचं किती येणार आहे? 25च येणार
आहे. काढून दाऊ का तुम्हाला? इथं बघा 75, 150 आणि 225 आपल्याला काय काढायचं आहे? मसावी काढायचं आहे. मसावीची अट काय असते रे? मसावीची अट असते तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. 5 न भाग जातो आपला, बरोबर का रे? 5 एके 5, राहिले 2, 5 5 25, 5 त्रिक 15, 5 0 0, 5 चोक 20, 5 5 25, पुन्हा 5 न भाग जातो, 5 त्रिक 15, 5 सक्क 30, 5 9 45. मसावी काढतोय, मसावीची अट असते तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. तिन्ही संख्येला आता भाग जात नाही राजा. इथं जातो का रे? जातो 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 की 3 3 3 5 त्रिक 15, 5 सक्क 30, 3 न जातो, 3 न जातो, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 राजा, 5 5 25, 25 त्रिक किती आलं? 75. पण 75 आपल्याकडे ऑप्शन मध्ये नाहीये. याचा अर्थ ह्याची पुन्हा तुम्हाला फोड करावी लागेल राजा. आणि फोड केल्यानंतर 25 गुणाकारामधील मोठा विभाजक लक्षात ठेवा. ऑप्शन मध्ये 25 आहे. काय आलं उत्तर? 25 तुमचं. चला क्लिअर करे बाबा. नेक्स्ट क्वेश्चन चलो. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, ती नाही रे, 30 असणार तिथं, 30 असणार बरं का. एकच मिनिट, 30 सफरचंद करा, ती नाही तर ना, प्रिंटिंग मिस्टेक. 30 सफरचंद, 55 मोसंबी आणि 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर वसतिगृहामध्ये किती मुले होती? म्हणजेच आपल्याकडे ती केळी किती आहेत रे? 30 आहेत, बरोबर आहे का? मुलांना 30 सफरचंद, सॉरी 30 सफरचंद आहेत. 30 पैकी लक्षात ठेवा किती फळे शिल्लक राहिली? 5, म्हणजे वाटली किती? 25. 30 सफरचंद होती, 30 पैकी 5 शिल्लक राहिली, वाटली किती? 25. 55 मोसंबी होत्या, 55 पैकी 5 शिल्लक राहिल्या, म्हणजे वाटली किती? 50. 80 होती आपल्याकडे केळी, त्यापैकी 5 शिल्लक राहिल्या, म्हणजे वाटले किती? 75. म्हणजेच 25 सफरचंद वाटले, 50 मोसंबी वाटले आणि 75 केळी वाटली. 80 पैकी 75 केळी वाटली, कारण 5 5 5 5 शिल्लक राहिले. मग ह्याचा काढायचा आहे तुम्हाला मसावी, की किती फळे, तर किती वसतिगृहात मुले किती होती? वसतिगृहात किती मुले होती असं म्हटलंय, म्हणजे समान वाटले. त्याचा अर्थ वसतिगृहातील मुलांची संख्या काढायची, मसावी काढून घ्यायचा. इथला फरक आला 25, इथला पण फरक आला तुमचा 25. 25 न तिन्ही संख्येला भाग जातोय राजा. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा? 25 आला. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2, वसतिगृहामध्ये मुलांची संख्या किती होती? 25 होती. चला चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येने 460, 491, 553 ला विभाजित केल्यास प्रत्येक वेळी बाकी 26 शिल्लक राहते? एकदा अंक बघून घेतो. 460 आहे का बघा, 491 आहे का बघा, 553 आहे का बघा, आहे बरोबर. चला काय म्हणते माहिती का? प्रत्येक वेळी बाकी शिल्लक. मी क्वेश्चन 4 ना सलग घेतलेत की अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की तिनं जर लक्षात ह्या संख्येला भागलं तर बाकी प्रत्येक वेळी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अशी राहत असेल राजाओ, तर कशा पद्धतीने सोडवायचं आपल्याला? 460 वजा करायचं, बाकी किती शिल्लक राहते? 26 वजा करायचे. पुन्हा 491 वजा तुम्हाला 26 करायचे. पुन्हा 553 वजा किती करायचं? 26 करायचंय. आणि जी वजाबाकी करून येईल संख्या येईल त्या संख्येचं काढायचंय मसावी, त्या संख्येचं काढायचंय मसावी. मग वजाबाकी करा. इथं वजाबाकी केली तर इथं राहिले 5, झाले 10, 10 तून 6 गेले राहिले 4, 5 मधून 2 गेले राहिला 3, 4 तसं 434 आलं. 491 मधून 26 वजा करायचे, हातचे घेतले 11, 11 तून 6 गेले राहिले किती रे? 5. 11 तून 6 गेले राहिले किती? 5. 8, 8 मधून 4 गेले राहिले 7, 4 तसं 465. 553 मधून 26 गेले राहिले 4, 13, 13 तून 6 गेले राहिले किती? 7 तुमचं. 4, 4 मधून 2 गेला राहिला 2, 5 तसं 527 आलं. मग मसावीच्या मसावी काढण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स असतात, त्यापैकी लक्षात भागाकार पद्धत पण मी सांगितली आणि अंतर मेथड पण सांगितली. मी अंतर मेथड वापरतो. ह्या दोघांमधला डिफरन्स घ्या. 5 वजा 4 केलं आलं 1 राजा, 6 वजा 3 केलं आलं, 6 वजा 3 केलं आलं तुमचं 3, बरोबर करे? म्हणजे इथं आलं तुमचं 31 आणि 4 मधून 4 गेला 0.
मला सांगा 31 न हित भाग जातो का? हो, हित भाग जातो, हित पण भाग जातो, हित पण भाग जातो. आहे का ऑप्शन मध्ये 31? आहे. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा? 31 आला राजे, 31. चेक करू शकतो ना, 31 लक्षात ठेवा. मोठ्यात मोठा विभाज्य 31 आहे. 25 न 35 न हित भाग जाईल, पण हित नाही भाग जाणार. कारण एकक स्थानी 5 आहे ना, मग हित जाऊ शकतो, पण हित नाही ना जाणार. याचा अर्थ तो विषय कट लक्षात ठेवा. आता 35 नंतर तुमची 31च आहे आणि 31 न तिन्ही संख्येला भाग जातो, याचा अर्थ मसावी 31 आहे. त्यामुळे उत्तराला ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. आणि 31चे जर तुम्ही विभाजक पाडायचा प्रयत्न केला तर 31चे विभाजक पडणार नाहीत, कारण ती मूळ संख्या अभाज्य संख्या. याचा अर्थ 31 न तिन्ही संख्येला भाग जातो. उत्तर 31 याला पाहिजे. चलो आगे. एका संख्येने 2934 व 3254 ला भाग दिल्यानंतर क्रमशः बाकी 11 व 15 शिल्लक राहते, तर अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा. त्या संख्येने जर ला भाग दिला, ह्या संख्येला भाग दिला 2934, मोठ्यात मोठ्या संख्येला 2934 ला भाग दिला तर बाकी तुमची 11 शिल्लक राहते. 2354 ला जर त्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग दिला तर बाकी 15 शिल्लक राहते. वजा करून टाका, बाकी वजा करून टाका. 4 मधून 1 गेला राहिला तुमचा 3, 3 मधून 1 गेला राहिला तुमचा 2, 9 तस 2 तस 2923, 2923. चला, 3254 मधून 15 वजा करायचा. इथं झाले 4, इथं झाले 14, 14तून 5 गेले राहिले तुमचे 9, 4 मधून 1 गेला राहिले तुमचे 3, 3 तस 2 तस तुमचं 3239. मग आता ह्याचा मसावी लक्षात भाकार पद्धतीने काढण्याविषयी ह्याच्यामधला काय करा, डिफरन्स घ्या, म्हणजे अंतर मेथडनं तुम्ही जावा. ह्या दोघांमधला डिफरन्स काढूया. 3239 वजा करायचं 2923. 9तून 3 गेले राहिले 6, 3 मधून 2 गेला राहिला 1, 12तून हातच्या उसनं घेतला, 12तून 9 गेले राहिले 3, 9 10 11 12 आणि 2तून 2 गेले 0, 316 आलं. किती आलं? 316 आलं. दोघांमधला डिफरन्स 316 आला. आहे का रे ऑप्शन मध्ये 316? आपल्याला मला सांगा नाही. याचा अर्थ ह्याची फोड करा. 2 न भाग जातो, 2 न भाग जातो, बे 1 बे राहिला 1, बे 5 10 राहिला 1, बे 8 16. पुन्हा 158 ची फोड करा. पुन्हा 158 ची फोड केली तर इथं 2 न भाग जातो, बे 7 14 राहिला 1, बे 9 18. ओके, मला सांगा 79 ची फोड होती का? नाही. आहे का ऑप्शन मध्ये? 2 तर कुठं, बे दोन्ही 4 पण नाही. लक्षात, ऑप्शन मध्ये कुठं दिसत नाही. 79 दिसते. याचा अर्थ आपला मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा? 79 आला. याचा अर्थ 79 या दोन्ही संख्येला पूर्ण भाग जाणार. याचा अर्थ मोठ्यात मोठी संख्या आली 79. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला, आहे ना सोपी मेथड? चलो आगे. सर्वात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येने 729 901 ला भाग दिल्यानंतर बाकी क्रमशः 9 आणि 5 राहते. सांगितलंय एक्स वाय झेड संख्येनं, म्हणजे सर्वात मोठ्या संख्येनं म्हणजे एक्स संख्येनं जर तुम्ही 729 ला भागलं तर बाकी राहती 9, ती वजा करायची राजा. पुन्हा 901 ला भागलं तर बाकी राहती तुमची 5, ती वजा करायची. चला वजा करा. राहिले इथं 720. 729 मधून 9 गेला 720. 901 मधून 901 मधून तुमचे 5 गेले तर राहिले किती? 996. 900 किती राहिले? सॉरी 996. 800 किती राहिलं तुमचं? 96. 800 किती राहिलं तुमचं? 96 राजा. मग मला सांगा 800 किती राहिलं तुमचं? 96 राहिलं. बरोबर आहे ना? 1 मिनिट, प्रश्न बरोबर आहे का एकदा चेक करतो मी. मग आपल्याला काय करायचं माहिती का? ह्याचा मसावी काढायचा. ह्याचा काय काढायचं? मसावी काढायचा. 720 आणि 896चा मसावी काढून घ्या. आपल्याला माहित आहे मसावी काढण्याची अट असते की दोन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. 2 ने भाग जातो. बे त्रिक 6 राहिला 1, बे सक्क 12, बे 0 0.
बे चोक 8, बे चोक 8 राहिला एक, बे 8 16. पुन्हा 2 भाग जातो राजा, एकक स्थानी 0 आणि 8 आहे. बे 1 बे, बे 8 16, बे 0 0. बे 2 4, बे 2 4, बे चोक 8. पुन्हा 2 भाग जातो, बे 9 18, बे 0 0. बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4. पुन्हा 2 भाग जातो राजा, बे चोक 8 राहिला एक, बे 5 10. पुन्हा बे सक्क 12 होतं, बे 5 10 राहिला एक, बे सक्क 12. आता इथं 2 भाग जातो, पण इथं नाही जाणार. 4 5 9 3 भाग जातो, 6 5 11 नाही भाग जाणार, लक्षात ठेवा. 4 पण नाही जाणार. याचा अर्थ 45 आणि 56 एकाच पाड्यामध्ये नाहीत. याचा अर्थ भाग जाणार. डावीकडे जे फॅक्टर आले त्यांचा गुणाकार करा आणि मसावी निघून जाईल तुमचं. डावीकडे कोणकोणते फॅक्टर आले तर 2 2 2 आणि 2 4 वेळा आले. 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2. बे 2 4 4 2 8 8 2 किती आलं तुमचं 16. मसावी जो भेटला तो किती भेटला आपल्याला 16. म्हणजे ती मोठ्यात मोठी संख्या आली तुमची 16. एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चलो क्लिअर का रे बाबा, क्लिअर का? जा या पुढच्या प्रश्नाकडे ती. चलो नेक्स्ट क्वेश्चन. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा. मोठ्यात मोठी संख्या म्हणली की मासावीच लक्षात ठेवा, जास्त दिमाग लढवायचं नाही. ज्या संख्येने 411 684 821 ला विभाजित केल्यानंतर बाकी क्रमशः 3 4 5 शिल्लक राहते. चला समजता येणार. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा ज्या संख्येनं समजा 411ला कितीला 411ला भागल्यास बाकी 3 शिल्लक राहते. त्या संख्येनं 684ला जर तुम्ही भागलं तर बाकी 4 शिल्लक राहते. आणि त्या संख्येनं जर 821ला भागलं तर बाकी 5 शिल्लक राहते. तर वजाबाकी करा, तर वजाबाकी करून टाका. 411 मधून तुमचे 3 गेले, 8 राहिले. 400 किती राहिलं तुमचं 8 राहिलं राजा. 684 मधून 4 गेले, 600 किती राहिलं तुमचं 80 राहिलं. 821 मधून 5 गेले, राहिले 800 किती तुमचे 16. तर काय करा तुम्ही, एकतर तुम्ही भागाकार पद्धतीनं काढा, नसेल भागाकार पद्धती तर अंतर मेथडनं काढा. दोघांमधलं अंतर घ्या. सोपं कुठलं आहे बघा तुमचं, अंतर कुठलं घेता बघा तुमचे. ह्या दोघांमधला डिफरन्स जर घेतला तुमचा, ह्या दोघांमधला डिफरन्स घेतला, 680 वजा 408 केलं तुम्ही, तर इथं राहिले 7 10, 10 तून 8 गेला 2 7, इथं राहिले 2, 200 किती आलं 72, 200 किती आलं 72. ह्या 272 ची पुन्हा फॅक्टर पाडा. 272 ऑप्शन मध्ये आहे का नाही, पुन्हा हे जे फॅक्टर पाडले. पुन्हा इथं 2 न भाग जातो बे, बे 1 बे, बे त्रिक 6 राहिला एक, बे सक्क 12. 136 आहे का रे, आहे. 136 न तिन्ही संख्येला भाग जाणार. 136 ऑप्शन मध्ये आहे, 136 न तिन्ही संख्येला भाग जाणार. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला 136, कारण 136 ऑप्शन मध्ये आहे. याचा अर्थ 408 ला 680 ला 816 ला 136 न पूर्ण भाग जाणार. याचा अर्थ मसावी आला तुमचा 136, म्हणजे ती मोठ्यात मोठी संख्या आली 136. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का रे भाऊ. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 8. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा. मोठ्यात मोठी संख्या शोधा याचा अर्थ तुम्हाला मोठ्यात मोठी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे दिलेल्या सामायिक विभाजकापैकी लक्षात मोठा विभाजक घ्यायचा असतो, म्हणजे मसावी काढायचा असतो. 1250 1615 ला विभाजित केल्यानंतर बाकी 4 5 व शिल्लक राहते. मोठ्यात मोठी संख्या x, त्या x न काय केलं माहिती आहे का, तुम्ही 1250 ला भागलं तर बाकी 4 शिल्लक राहते. आणि जर 1615 ला भागलं तर बाकी किती शिल्लक राहते 5 शिल्लक राहते. वजाबाकी करा, तर वजाबाकी करून टाका. 1250 मधून 4 गेले, 1200 किती आलं तुमचं 46 आलं. 1615 मधून 5 गेले तर 1600 किती आलं तुमचं 10 आलं. आपल्याला काय करायचं, याचा मसावी काढायचा आहे. 1246 आणि 1610 चा काय काढायचंय मसावी काढायचा आहे. किती न भाग जातो तुमचा 2 ने भाग जातो राजा. एकक स्थानी 6 आणि 0 आहे ना. बे सक्क 12, बे 2 4, बे त्रिक 6. क्लिअर. बे 8 16, बे 0 0, बे 5 10. किती न भाग जातो रे तुमचा, इथं 5 न जाईल पण इथं जाणार नाही.
8 आणि 5 13, 3 न भाग जाणार, 4 न पण भाग जाणार, कारण शेवटचे 2 अंक घ्यायचे 4 ची कसोटी. 5 ची कसोटी 0 किंवा 5 असते. 6 न पण भाग जाणार, कारण 2 3 न भाग जात नाही, 6 ने भाग कसा जाईल, कसोटी शिकवलेत. 7 न जातोय का चेक करा, 7 न आपण चेक करूया. 7 एके 7, 7 8 56, 7 8 56, 56 56 राहिले तुमचे किती रे, 4 5 आणि 6, 7 9 किती आलं, 63 भाग गेला. पुन्हा 7 एके 7 राहिला तुमचा 1, 7 एके 7 राहिले किती रे तुमचे 3, 7 5 35, 7 5 35. तुमची 89 हे लक्षात ठेवा, भाग जातो का चेक करा. 89 ला 3 भाग जातो का, 3 2 6 राहिले तुमचे 2, भाग जात नाही, मूळ संख्या अभाज्य. याचा अर्थ मसावी काढतोय, मसावीची अट असती दोन्ही संख्येला एका संख्येने भाग घ्यायला पाहिजे, भाग जात नाही. डावीकडे जे फॅक्टर आले त्याचा गुणाकार करा, मसावी तुमचा मिळून जाईल. मसावी बरोबर 2 गुणाकारामध्ये 7 आणि 7 दोन्ही किती आलं, 14. मोठ्यात मोठी संख्या आली ती 14. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर का रे बाबा, ऑप्शन क्रमांक किती आलं तुमचं, 2 आलं. क्लिअर का. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. जाऊया पुढच्या क्वेश्चन करती. क्वेश्चन क्रमांक 9. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की ज्या संख्येने 351 ला 524 ला 697 ला भाग दिल्यानंतर बाकी प्रत्येक वेळी समान शिल्लक राहते. पहिल्या ह्याच्यामध्ये बाकी 9 शिल्लक राहते, 1 शिल्लक राहते, 26 शिल्लक राहते, 13 शिल्लक राहते. कशा पद्धतीने सोडवायचे 4 क्वेश्चन मी सांगितले. नंतरचे 4 क्वेश्चन लक्षात ठेवा, बाकी वेगवेगळी राहत होती. आणि बाकी ज्यावेळेस वेगवेगळी राहत होती त्यावेळेस मी कशा पद्धतीने सोडवायला सांगितलंय की तुम्हाला ती संख्या त्या संख्येतून जेवढी बाकी राहते तेवढी काय करायचे, तुम्हाला वजा करायचे, आणि वजा करून जे काही संख्या येईल त्याचा काढायचा आहे मसावी, त्याचा काढायचा आहे मसावी राजा. क्लिअर. ह्याच टाईप मध्ये तुम्हाला 3 टाईप क्लिअर करतोय, एकाच टाईप मध्ये मी 3 क्वेश्चनचे नमुने क्लिअर करतोय राजा तुमच्या. आता पुढचा नमुना, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की ज्या संख्येने 351 524 697 ला भाग दिल्यानंतर बाकी प्रत्येक वेळी कशी राहते तुमची, समान शिल्लक राहत आहे. कशी राहते, समान शिल्लक राहते, म्हणजे बाकी दिलीच नाही. मग ज्यावेळेस असा प्रश्न येईल ना परीक्षेमध्ये त्यावेळेस काय करायचं सांगतो तुम्हाला. संख्या एकमेकांमधून वजा करायच्या, संख्या काय करायच्या, एकमेकांमधून वजा करून टाकायच्या. 524 मधून संख्या 351 वजा करायची राजा. पुन्हा 697 मधून 524 काय करायचं, वजा करायचं. ह्या संख्येतून ही संख्या वजा केली, ह्या संख्येतून ही संख्या वजा केली, आता ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची. पहिली 697 वजा किती करायचं, 351. हे कधी मेथड वापरायची, ज्या वेळेस तुम्हाला अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा म्हणते की त्या मोठ्यात मोठ्या संख्येने ह्या संख्येला ह्या संख्येला ह्या संख्येनं भागल्यानंतर बाकी समान शिल्लक राहते पण बाकी दिली जात नाहीये, त्यावेळेस संख्या एकमेकांमधून वजा करायच्या, वजा करून टाकायचं. 4 मधून तुमचा 1 गेला, राहिला तुमचा 3. तिथं तुमचे 2तून 5 हातच्या उसना घेतला 12, 12तून 5 गेले, राहिले 7. 4 4 मधून 3 गेले, राहिला 173 आला. 7 मधून 4 गेले, राहिले 3 तुमचे. 9तून 2 गेले, राहिले 7. 6 मधून 5 गेला, राहिला 173 आला. 7 मधून 1 गेला, राहिला तुमचा 6 राजा. 9तून 5 गेले, 9तून 5 गेले, राहिले तुमचे 4. आणि 6 मधून 3 गेले, राहिले तुमचे 3 राजा. आणि मग आता तुम्हाला 173 173 आणि 346 काय काढायचं आहे, तुम्हाला मसावी काढायचा आहे. मसावी काढायचा आहे, मसावीची अट असते राजा, तिन्ही संख्येला एका संख्येने भाग घ्यायला पाहिजे. दिसतंय डोळ्याला आपल्याला 173 173, याचा अर्थ 173 ला 173 भाग जाणार, इथं पण भाग जाणार, आणि 173 दोन्ही केलं तर तुमचं येतं 346, भाग गेला राजा. याचा अर्थ आपला मसावी जो आला तो मसावी आला 173, म्हणजे ती मोठ्यात मोठी संख्या आली 173. ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4. चलो क्लिअर का. चला जाऊया करे पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट 10.
अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की ज्या संख्येनं 545, 863, 669 भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी समान शिल्लक राहते, पण बाकी दिली नसेल तर सांगितले संख्या एकमेकांमधून काय करायच्या, वजा करायच्या. आकडे बरोबर आहे का एकदा चेक करतो बघा. 545 आहे का, 863 आहे का आणि 669 आहे का, आहे आकडे बरोबर आहेत. या आता चला मला सांगा आपल्याला काय करायचंय. बाकी समान शिल्लक राहते पण दिली नाही, याचा अर्थ संख्या एकमेकांमधून वजा करा. 863 वजा करायचंय 545. पुन्हा आता ही दोन संख्या वजा करा. 863 वजा करायचं 669. आता ह्या दोन संख्या वजा करा. 669 वजा करायचंय 545. तर वजा बाकी करून टाका. 5 मधून इथं 3 5 जात नाही, हातच्या घेतले झाले 5. 13 5 गेले, राहिले 8. पुन्हा इथं राहिले होते तुमचे 5. 5 मधून 4 गेला, राहिला 1. आणि 8 5 गेले, राहिले तुमचे 3. 318 आलं. 863 मधून 669 वजा करा. हातच्या घेतला 5 झाले 13. 13 तुमचे 9 गेले, 13 9 गेले, राहिले 4 राजा. इथं राहिले होते तुमचे 5. 5 मधून 6 जात ना, हातच्या उसना घेतले, झाले 16. 16 मधून 6 गेले, राहिले तुमचे किती, बरोबर आहे का, 863 बरोबर आहे की. इथं राहिले होते किती रे तुमचे 5 ना, 5 राहिले होते 5, बरोबर आहे. 15 हातच्या उसनं घेतला, इथं झाले 7. 15 6 गेले, राहिले तुमचे 9 राजा. 7 6 गेले, राहिला 100 किती आलं तुमचं 94. चुकलं काय रे, एकच मिनिट, काहीतरी चुकलं. 863 वजा 669, हातच्या घेतला 13. 13 9 गेला, 4 राहिले, बरोबर. 5 6 जात ना, हातच्या घेतला 15. 15 6 गेला, 15 6 गेले 9, राहिले 194 राहायला पाहिजे की रे, 194 राहायला पाहिजे. हा 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 863 बरोबर आहे की नाही. बरोबर आहे का, एकदा बघा बरं, आकडे तर बरोबर आहे. 863 ठीक आहे. चला इथं 9 5 गेले, राहिले 4. 6 4 गेला, राहिला 2. 6 मधून 5 गेला, राहिला 1 राजा. ठीक आहे, याचा काढूया आपण मसावी. आता ह्याचा काढूया मसावी. मला सांगा मसावी काढूया ह्याचा. 318, 194 आणि 124. एकदा बघा रे, 6 चुकते काहीतरी वाटते ना. 863 वजा 669, हातच्या घेतला 5. 13 13 9 9 10, 4 राहिला. 5 मधून 6 जात ना, हातच्या 15. 15 6 गेले, 9 राहिले. 7 6 गेला, 194 यायला पाहिजे की रे. 106 कसं आलं. चला ठीक आहे, चलो चला 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 चला, काही प्रॉब्लेम नाही. तर काढूयात. 2 न भाग जातो. बे 1 बे, बे 5 10, बे 9 18. ओके. पुन्हा बे 9 18, राहिला एक. बे 7 14, पुन्हा बे 1 12, बे 2 4, 9 10 5 3 न भाग जातो. 9 आणि 7 16, नाही भाग जात 3. 6 7 8 नाही भाग जात इथं. मग किती न भाग जाईल रे, किती न भाग जाईल. 58 भाग जाईल का. 97च्या निम किती, काहीतरी चुकते रे. काहीतरी क्वेश्चन चुकला रे आपला. कुछ तो हुआ.
माझा बाकी केली तरी पण 863. बरोबर आहे का रे? बरोबर आहे ना? 13, 3, 4, 7, 15, 9, 194 बरोबर आहे की रे? बे एक बे पंचे 10, बे 9 18, बे 9 18, बे 7 14. काय तर आकडे चुकलेत, आकडे चुकलेत, आकडे चुकलेत. ठीक आहे, काहीतरी आकडे चुकलेत, हे राहू द्या गणित, पुढे जाऊया. याला टाइमपास करण्यात काय मजा नाही, नंतर सांगतो उद्या. कितवा क्रमांक फक्त लक्षात ठेवा? 10, 11. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की ज्या संख्येने 270, 675, 1215 ला विभाजित केल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी समान शिल्लक राहते. सेम क्वेश्चन. एकदा आकडे चेक करून बघा रे. 270 आहे का? 675 आहे का? 1215 आहे का? या इकडे चला. ज्यावेळेस असा प्रश्न त्यावेळेस सांगितले काय करायचं? 675 वजा 270 करायचंय तुम्हाला. पुन्हा 1215 वजा 675 करायचंय. पुन्हा 1215 वजा तुम्हाला 270 करायचं आहे. वजाबाकी करून घ्या, वजाबाकी करून घ्या. 5 तसंच, 7 मधून 7 गेला 0 तसंच, 6 मधून 2 गेला किती आला तुमचा? 4. 400 किती आला तुमचं? 5. बरोबर का रे? 5 मधून 5 गेला 0. एकातून 7 जात ना 11, 11तून 7 गेला 4 राहिले बाबा तुमचे. बरोबर का? हातच्या उसना घेतला होता येत ना, पुन्हा हातच्या उसना घेतला 11, 11तून 6 गेले 5, 540. चला 1215 वजा 270 करा. 5 तसंच लिहिलं. एकातून 7 जात ना हातच्या घेतला इथं 11, 11तून 7 गेले राहिले तुमचे 3. बरोबर का? 11 7 गेले राहिले 4, 4 4 4 4 4 राहिले तुमचे. बरोबर आहे. 1 राहिला हातच्या. 11 11तून 2 गेले राहिले किती तुमचे? 9. 900 किती आलं तुमचं? 45. 900 आलं 45 राजा. ओके, ह्याचा काढायचा आपल्याला लसावी. तुम्ही अंतर मेथडनं सुद्धा काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दोघांमधला डिफरन्स घ्या. दोघांमधला डिफरन्स घेतला तुमचा 405. वरचे किती आहे तुमचे? 95. बरोबर आहे कर? 95 म्हणजे 90. 90 आणि 40 30 वरचे 135. डिफरन्स आला 135. 135 ऑप्शन मध्ये आहे का? आहे ऑप्शन मध्ये. याचा अर्थ 135 न तिन्ही संख्येला भाग जाणार. याचा अर्थ मसावी जो भेटला आपल्याला, तो मसावी किती भेटला? 135 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. मोठ्यात मोठी संख्या जी आली ती किती आली तुमची? 135. चला क्लिअर करे बाबू, समजतंय ना? क्लिअर का? ज्यावेळेस तुम्हाला अशी मोठ्यात मोठी संख्या विचारली जाईल आणि त्या संख्येने ह्या संख्येला भागले असता बाकी प्रत्येक वेळी समान शिल्लक राहील असा प्रश्न केला जाईल, पण बाकी दिली जाणार नाही. बाकी दिली जाणार नाही. त्यावेळेस काय करायचं तुम्हाला? प्रत्येक संख्या एकमेकांमधून काय करायचे? वजा करायचे, आणि जी वजाबाकी येईल त्या वजाबाकीचं काढायचं मसावी. काय काढायचं? मसावी राजा. आता ही झाली आंतर मेथड. मी दुसऱ्या मेथडनं काढून दावतो तुम्हाला. दुसऱ्या मेथडनं मसावी काढून दावतो तुम्हाला. या लक्ष द्या इकडं. आपल्याकडे 405 आहे, पुन्हा 540 आहे, आणि पुन्हा किती आहे? 945 आहे. एकक स्थानी 0 आणि 5 आहे. 5 ने भाग जातो. 5 ने भाग जातो राजा. 5 ने भाग घ्या. 548, 5 1 5, 5 1 5, 5 0 0, 548, 5 1 5 राहिले 4, 548 राहिले 4, 5 9 45, 5 9 45. 9 9 आणि 1 आले 10, 8 8 आणि 1 9, 8 9 ने भाग जातो. 9 ने भाग जातो. 9 9 आले 81 राजा. 9 1 9 राहिले 1, 9 2 18, 9 2 18, 9 1 9. पुन्हा 3 न भाग जातो रे. 3 न भाग गेला. 3 3 9, 3 चोक 12, 3 7 21. 3 आणि 4 अभाज्य संख्येत, कारण मसावी काढतोय. मसावी चट असते. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे, भाग जात नाही. डावीकडे जे फॅक्टर आले त्यांचा गुणाकार करून टाका. 5 गुणाकारामध्ये मसावी काढतोय आपण. मसावी बरोबर 5 गुणाकारामध्ये 9 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 3. 5 3 15, 15 9 आले 135, 15 9 आले 135. मसाव्याला 135. मोठ्यात मोठी संख्या आली 135. क्लिअर का? तुम्ही कुठल्याही मेथडनं सोडा, उत्तर तुमचं शेवटी तेच येणार आहे.
चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की कोणती अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येनं म्हणजे जी मोठ्यात मोठी संख्या असेल त्या संख्येनं 78 128 203 ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी समान शिल्लक राहते. टाईप क्रमांक लक्षात 17 मध्ये मी 3 टाईपची गणिते घेतलीत. म्हणजे बाकी समान शिल्लक राहते म्हणजे 1 2 3 4 दिलेली असते. बाकी प्रत्येक वेळी वेगवेगळी राहते आणि बाकी समान शिल्लक राहते पण दिली जात नाही. त्यावेळेस कशा पद्धतीने सॉल्व्ह करा ते सांगितलंय. भागल्यास बाकी प्रत्येक वेळी समान शिल्लक राहते पण दिली नाही. अशा वेळेस मी सांगितलं काय करायचं तुम्हाला. एकमेकामधून संख्या वजा करायच्या. 128 मधून 78 वजा करा. पुन्हा 203 मधून 128 वजा करा आणि 203 मधून तुम्ही 78 वजा करा. तर वजा करून टाका तुम्ही. चला 8 मधून 8 गेला 0. 8 मधून 8 गेला 0. इथं झाले 12. 12तून 7 गेले किती आले तुमचे 5. 50 आले. किती आले तुमचे 50 आले राजा. इथं बघा तुमचं 3तून 8 जात ना हातच्या उसना घेतला. इथं झाले 1. इथं झाले 10. इथं झाले 9. 9 ते झाले 13. 13तून 8 गेले 8 आणि 5 13 5 आलं तुमचं. 9तून 2 गेले राहिले 7 आणि 1 मधून 1 गेला 0 75 आलं. चला 203 मधून तुम्हाला 78 वजा करायचं. इथं झाले तुमचे 13. 13तून 8 गेले राहिले तुमचे 5 राजा. इथं किती होते रे तुमचे 9 होते. 9तून 7 गेले राहिले किती 2. 9तून 7 गेले तुमचे 2 आणि हातच्या उसना घेतला होता तुमचा बरोबर करे. हातच्या उसना घेतला राहिले 1 तुमचे 100 किती आलं तुमचं 25. 125. आता तुम्हाला 50 75 125 चा काय काढायचंय तुम्हाला मसावी काढायचा आहे. का मसावी काढायचंय प्रत्येक वेळी बाकी समान होती आणि मोठ्यात मोठी संख्या म्हणले. दोघांमधला डिफरन्स घेतला 25. 25 न 50 ला भाग जातो 75 ला भाग जातो 125 ला. का मसावीची अट असते तिन्ही संख्येला भाग गेला पण 25 न भाग जातो. याचा अर्थ मोठ्यात मोठी संख्या आली 25. मसावी आला 25 राजा. क्लिअर करे बाबा. क्लिअर का. तुम्ही नसेल तर भागा आंतर मेथड वापरायची नसेल तर मी भागाकार पद्धतीने सुद्धा तुम्ही मसावी काढू शकता. या इकडे कशा पद्धतीने काढायचं आपल्याला काढायचं आहे 50 75 आणि 125 चा मसावी चा काढायचा आहे मसावी. मसावीची अट काय असते रे तिन्ही संख्येला म्हणजे जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्या संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा असतो. एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालायचा असतो. कितीनं भाग जातो 5 न. 5 1 5 5 0 0. 5 1 5 राहिले तुमचे 2 5 5 25. 5 2 10 राहिले 2 5 5 25. पुन्हा 5 ने भाग जातो 5 2 10 5 त्रिक 15 5 5 25. 2 3 आणि 5 ला एका संख्येने भाग जात नाही कारण मसावी काढतोय. मसावीची अट असते तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे भाग जात नाही. डावीकडे जो फॅक्टर आला त्यांचा गुणाकार करा मसावी निघून जाईल. डावीकडे फॅक्टर कुठले तुमचे 5 गुणाकारामध्ये 5 आणि 5 5 किती आलं 25. मसावी किती आला तुमचा 25. मोठ्यात मोठी संख्या जी भेटली ती किती भेटली आपल्याला 25 भेटली. क्लिअर का रे बाबा. आजचा भाग क्लिअर का मला सांगा. तर उद्याच्याला बघूया लसावीचे साधारण प्रश्न. आजचा भाग क्लिअर का. लसावीचे साधारण प्रश्न असतील. लसावीचे साधारण प्रश्न असतील याच्यावरती लक्ष ठेवा. स्कॉलरशिपला आलेले पण मी गणित घेतले. लसावीचे साधारण प्रश्न विचारले असतात तुम्हाला लक्षात फक्त सॉरी मसावीचे साधारण प्रश्न विचारले असतात फक्त आणि फक्त तुम्हाला मसावी काढायचा. तिथं जास्त काही डोकं लढवायचं नाहीये तुम्हाला. जर तुम्हाला मसावीच्या बाकीवरती प्रश्न विचारले असतील तर मसावीच्या बाकीवर आधारित तुम्हाला मी 3 नमुने शिकवले. किती नमुने 3 नमुने. हा पहिला नमुना लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये बाकी प्रत्येक वेळी 9 शिल्लक राहील 2 शिल्लक राहील 1 शिल्लक राहील 26 शिल्लक राहील 13 शिल्लक राहील. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे त्या संख्येमधून बाकी वजा करायचे आणि जी वजा बाकी करून राहिलेली संख्या त्याचा घ्यायचा तुम्हाला मसावी. हा झाला तुमचा पहिला नमुना. तुम्हाला दुसरा नमुना काय सांगितलं मी की तुम्हाला त्या संख्येनं तर ह्या संख्येला भागला असता बाकी वेगवेगळी शिल्लक राहते. बाकी कशी राहते वेगवेगळी शिल्लक राहते. त्यावेळेस लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं त्या संख्येमधून बाकी वजा करायचं. त्या संख्येमधून तुम्हाला बाकी वजा करायचे आणि वजा करून जी येणारी संख्या त्याचा घ्यायचा मसावी. त्याचा घ्यायचा तुम्हाला मसावी राजा. क्लिअर का. आणि तिसरा तुम्हाला नमुना शिकवला बाकी लक्षात ठेवा एका मोठ्यात मोठ्या संख्येनं जर एका संख्येत त्या संख्येनं भागले असता बाकी समान शिल्लक राहते पण दिली जात नाही. त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक संख्या एकमेकांमधून वजा करायची आणि वजा बाकी करून जी येणारी संख्या त्याचा घ्यायचा तुम्हाला मसावी. उत्तर मिळून जाईल राजा. आजचा भाग क्लिअर करे बाबा. आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.